नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चेतन दिलीपराव भिसे, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर या संस्थेच्या न्यूआर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या ठिकाणी कार्यरत आहे. मागील व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाचे प्रकरण क्रमांक 1 व्यवसाय स्वरूप आणि व्याप्ती हे अभ्यासले. आज आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाचे प्रकरण क्रमांक 2 व्यापार हे अभ्यासणार आहोत. व्यापार म्हणजे नेमकं काय? कशाला म्हणायचं व्यापार? तर ढोबळमानाने असं म्हणता येईल की ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते ती प्रक्रिया म्हणजे व्यापार होय. कोणत्या तरी गोष्टीच्या बदल्यात कुठली तरी गोष्ट देणे किंवा घेणे म्हणजेच वस्तूंच्या बदल्यात पैसे किंवा पैशांच्या बदल्यात वस्तू किंवा वस्तूंच्या बदल्यात वस्तू अशी प्रक्रिया ज्यावेळेस घडली जाते त्यास व्यापार असे म्हणता येईल. व्यापारामध्ये उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक या सर्वांचा समावेश होतो. ही एक प्रकारची साखळी आहे. उत्पादकानंतर घाऊक व्यापारी, घाऊक व्यापाऱ्यानंतर किरकोळ व्यापारी आणि सर्वात शेवटी ग्राहक. या सर्व व्यक्ती व्यापारासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. व्यापाराचे बरेच प्रकार आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे किंवा जे 2 प्रकार आहेत ते म्हणजे एक अंतर्गत व्यापार आणि दुसरा आहे बहिर्गत व्यापार. अंतर्गत व्यापार म्हणजे काय? तर देशाच्या सीमा अंतर्गत भागात जो व्यापार केला जातो त्यास आपण अंतर्गत व्यापार असं म्हणूयात. आणि बहिर्गत म्हणजे काय? की जो देशाच्या सीमाबाहेर म्हणजे देशाची सीमा ओलांडून दुसऱ्या देशात जाऊन व्यापार केला जातो त्यास बहिर्गत व्यापार असे म्हणता येईल. तुम्हाला समोर दिलेल्या एका चार्टमध्ये तक्त्यामध्ये व्यापार आणि व्यापाराचे सर्व प्रकार स्पष्ट दिसत आहेत. हे सर्व आपण अभ्यासणार आहोत परंतु नंतर. आज अंतर्गत व्यापार आणि अंतर्गत व्यापाराचे प्रकार हे पाहूयात. जसं मी म्हटलं की अंतर्गत व्यापार म्हणजे काय? तर देशाच्या सीमा अंतर्गत भागात केल्या जाणाऱ्या व्यापारास अंतर्गत व्यापार असे म्हणतात. प्रत्येक देशात, फक्त भारतातच नव्हे, आपल्याच देशात नव्हे तर प्रत्येक देशात अंतर्गत व्यापार केला जातो आणि अंतर्गत व्यापार हा त्या देशाच्या सीमा अंतर्गत म्हणजे सीमेच्या आतमध्येच व्यापार केला जातो. आता हा व्यापार ज्यावेळी केला जातो त्यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच देशाचे चलन वापरले जाते. अंतर्गत व्यापारात बाहेरील देशाचे चलन वापरता येत नाही. उदाहरणार्थच घ्यायचं झालं तर आपल्या भारत देशामध्ये रुपये हे चलन वापरले जाते. ज्यावेळी आपल्या देशात अंतर्गत व्यापार केला जातो त्यावेळी चलन रुपये हेच वापरावे लागेल.
अंतर्गत व्यापाराचा पहिला प्रकार आहे घाऊक व्यापार. घाऊक व्यापार म्हणजे काय नेमकं? ही व्यक्ती कोण? तर ही व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती की जी उत्पादकही नाही आणि जी किरकोळ व्यापारीही नाही, त्यास घाऊक व्यापारी असे म्हणतात. म्हणजेच ही व्यक्ती वस्तूंचे उत्पादनही करत नाही आणि वस्तू किरकोळ प्रमाणावर विकतही नाही. या दोघांचा मध्यस्थ दुवा किंवा दोघांच्या मधील जी व्यक्ती आहे त्यास घाऊक व्यापारी असं म्हटलं जाईल. आपल्या घरामध्ये, तुमच्या माझ्या घरामध्ये लग्न समारंभ किंवा इतर मोठे कार्यक्रम झालेले असतील. ज्यावेळी हे कार्यक्रम होत असतात त्यावेळेस जेवणाचा कार्यक्रम किंवा इतर काही कार्यक्रम असतात. आपल्या घरातील थोर व्यक्ती किंवा मोठ्या व्यक्ती या त्यासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी बाजारात जातात. परंतु जाताना घरामध्ये चर्चा होती की आपण वस्तू किंवा माल आणताना बाजारात ठोक किंवा घाऊक व्यापाऱ्याकडनं, मग त्यावेळी आपण असा विचार का नाही केला की आपल्या घराजवळ असणाऱ्या एखाद्या छोट्याशा दुकानातून देखील तो माल आणता येऊ शकतो. मग ठोक किंवा घाऊक व्यापाऱ्याकडनंच का? असं का? तर जो माल आणायचा आहे त्याचं प्रमाण जास्त आहे. घाऊक व्यापाऱ्याकडनं जर आपण माल आणला तर तो माल आपल्याला 25 रुपये किलो, उदाहरणार्थ घेतला आपण की 25 रुपये किलोने मिळतोय, तर तोच माल आपल्या घराजवळ असणाऱ्या दुकानदाराकडनं घेतला तर तोच माल 30 रुपयांना मिळतो. जर एका किलो मागे जर आपले 5 रुपये वाचत असतील तर 100 किलो मागं आपले कमीत कमी 500 रुपये वाचतात. हा जो घाऊक व्यापारी आहे हा जास्तीत जास्त एक किंवा दोन वस्तूंचाच व्यापार करतो, म्हणजे विक्री करतो, त्यापेक्षा जास्त नाही. घाऊक व्यापारी समजलं. आता यापुढे पाहूयात घाऊक व्यापाऱ्याची वैशिष्ट्ये. घाऊक व्यापारी हा उत्पादकाकडनं मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतो. म्हणजेच की घाऊक व्यापारी एखाद्या उत्पादकाकडनं जास्तीत जास्त मालाची खरेदी करतो आणि हा व्यापारी, घाऊक व्यापारी जास्तीत जास्त एक किंवा दोन वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री करतो. व्यवसायाच्या वितरण साखळीतील सर्वात मोठा धोका स्वीकारणारी व्यक्ती म्हणजे घाऊक व्यापारी. असं का म्हटलं गेलंय की वितरण साखळीतील सर्वात मोठा धोका किंवा जोखीम घाऊक व्यापारी स्वीकारतो? तर त्याचं कारण असं की उत्पादक ज्यावेळेस माल तयार करतात त्यावेळेस ते त्यांच्या गोडाऊनला हा माल साठवून ठेवतात. जर घाऊक व्यापारी माल खरेदीत जातो तर तो त्यावेळी खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतो. म्हणजे उत्पादकांना साठवणुकीसाठी त्यांची जागा वाया घालवण्याची किंवा माल खराब होण्याची अशी कुठली भीती राहत नाही. घाऊक व्यापारी खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करतो आणि हा जर माल घाऊक व्यापारी खरेदी करत असेल आणि त्याच काळात एखादी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आली तर याला सर्वस्वी जबाबदार हा घाऊक व्यापारी असेल. म्हणून म्हटलं गेलंय की
व्यवसायाच्या वितरण साखळीतील सर्वात मोठा धोका स्वीकारणारी व्यक्ती म्हणजे घाऊक व्यापारी. घाऊक व्यापाऱ्याला फार मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक करावी लागते. का? तर घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर जर मालाची खरेदी करत असेल तर त्याला भांडवल लागणारे प्रमाण देखील जास्तच असेल. घाऊक व्यापारी हा बाजारपेठेतील इत्थंभूत माहिती, आपण त्याला इंग्लिशमध्ये अपडेट म्हणतो, इत्थंभूत जशीच्या तशी अद्ययावत माहिती ही उत्पादकास नियमितपणे पुरवतो. का? तर ग्राहकांना काय हवंय काय नकोय हे तीच व्यक्ती सांगू शकते की जी बाजारपेठेत कार्य करते किंवा काम करते. ग्राहकांना जे हवंय, जे आवडतंय किंवा नवीन कोणत्या गोष्टीकडे ग्राहकांचा ओढा असेल तर ही माहिती उत्पादकास देणं गरजेचं आहे. कारण त्याप्रमाणे उत्पादक आपल्या व्यवसायात थोडाफार बदल करून नवनवीन उत्पादने बाजारपेठेमध्ये पाठवू शकतो. तसंच घाऊक व्यापारी वस्तूंच्या विक्रीबरोबरच बाजारपेठेमध्ये असणारी इतर कामे देखील करतो. जसं जाहिरात करणं किंवा माल पोहोच करणं, मालाची साठवणूक करणं किंवा मालाची बांधणी करणं किंवा आर्थिक मदत देऊ करणं, ही अशी एक ना अनेक कामं करतो. पुढं आहेत घाऊक व्यापाऱ्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवा. आता घाऊक व्यापारी सेवा देतो त्यामधली पहिली सेवा आहे उत्पादकास दिल्या जाणाऱ्या सेवा. थोडीशी शंका येते की एखादी व्यक्ती उत्पादकाकडनं माल खरेदी करते आणि त्याला सेवा देते, म्हणजे असं कसं होऊ शकतं? तर सेवा देतं म्हणजे काय? पहा, घाऊक व्यापारी हा उत्पादकाकडनं मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतो, बरोबर आहे. मग जर मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतोय तर उत्पादकाला साठवणुकीची काळजी करण्याची गरज नसते. का? तर घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करून सगळा माल घेऊन त्याच्या गोडाऊनला साठवणूक करतो, म्हणजेच उत्पादकाची एक प्रकारची केली जाणारी काही सेवा आहे. तसंच घाऊक व्यापारी हा उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत माल पोहोच करण्यासाठी प्रयत्न करतो. कसं? तर उत्पादक प्रत्येक ग्राहकाच्या घरी जाऊन माल पोहोच करू शकत नाही. त्यासाठी घाऊक व्यापारी हा फार मोठी प्रमाणात मदत करतो की मालाची खरेदी करतो आणि तो ग्राहकांपर्यंत पोहोच करण्यासाठी मदत करतो. घाऊक व्यापारी हा उत्पादकास बाजारपेठेतील अद्ययावत माहिती पोहोच करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की ग्राहकांची आवड निवड, मागणी, सध्याची परिस्थिती किंवा ग्राहकांचा ओढा कुठे आहे, नेमके ग्राहकांना काय नवीन काय हवं आहे, ही आणि अशा अनेक प्रकारची अद्ययावत माहिती घाऊक व्यापारी हा उत्पादकास पुरवतो. म्हणजेच काय करतो? मग उत्पादकांना एक प्रकारची सेवा देतो. दुसरा आहे किरकोळ व्यापाऱ्यास दिल्या जाणाऱ्या सेवा. घाऊक व्यापारी हा किरकोळ व्यापाऱ्यांना विविध प्रकारच्या सेवा होते. एक म्हणजे घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना उधारीची सवलत देतो. आता उधारीची सवलत म्हणजे कसं की असं समजा की आपण किरकोळ व्यापारी आहोत आणि आपण घाऊक व्यापाऱ्याकडे गेलो माल खरेदीसाठी आणि आपण त्यांच्याकडनं माल खरेदी केला. कधी कधी असं होतं की आपल्या खिशात पैसे नसतात, माल खरेदी करतो आपण पण तितके पुरेसे पैसे नसतात. तर अशा वेळेस आपण त्यांना रिक्वेस्ट केली की उरलेले पैसे नंतर देतो. तर घाऊक व्यापारी त्यावेळी आपल्याला उधारची सवलत देऊ करतो. म्हणजे
नंतर दिले तरीच हरकत नाही. मग ही एक प्रकारची त्यांनी आपली काय केली, सेवा केली, मदत केली. जसं घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करत असल्यामुळं किरकोळ व्यापाऱ्यांना मालाची साठवणूक करण्याची गरज पडत नाही. आणि जो माल हवा आहे तो सहजासहजी किंवा आपल्या आवश्यकतेनुसार उपलब्ध होतो. मग ही एक प्रकारची किरकोळ व्यापाऱ्यांना दिली गेलेली सेवा आहे. घाऊक व्यापारी हा किरकोळ व्यापाऱ्यांना बाजारपेठेची विविध माहिती देतो. जसं नवनवीन माल कोणता आहे, नवीन योजना कोणत्या आहेत, किंवा कोणता माल खरेदी करावा, ग्राहकांना कोणता माल आवडेल, ही किंवा अनेक प्रकारच्या अशा सेवा आहेत की ज्या घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना देऊ करतो. घाऊक व्यापारी हा मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करत असल्यामुळं किरकोळ व्यापाऱ्यांना माल जसा लागेल म्हणजे जशी गरज भासेल त्या प्रमाणात किंवा किरकोळ व्यापाऱ्यांच्या मागणीप्रमाणे माल पोहोच करतो. त्यामुळं मालाचा तुटवडा भासत नाही. तर या आहेत घाऊक व्यापाऱ्यांकडनं उत्पादकांना आणि किरकोळ व्यापाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा किंवा दिल्या गेलेल्या सेवा. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्यापाराचे प्रकार, अंतर्गत व्यापार, घाऊक व्यापाराची वैशिष्ट्ये, घाऊक व्यापाऱ्याकडनं दिल्या जाणाऱ्या सेवा, त्यामध्ये उत्पादकास आणि किरकोळ व्यापारास दिल्या जाणाऱ्या सेवा हे अभ्यासलं. विद्यार्थी मित्रांनो, घरी राहा, सुरक्षित राहा. आपली व आपल्या घरच्यांची काळजी घ्या. धन्यवाद.